महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी ही उद्धव ठाकरेंची घोषणा आज सत्यात उतरली। मुंबईच्या वरळीतील हॉटेल ब्लू सी मध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत युतीची अधिकृत घोषणा केली। गेली अनेक महिने राज आणि उद्धव ठाकरेंची युती कधी होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। या चर्चेला अखेर आज पूर्णविराम मिळाला। आमची युती ही कुठल्या जागेसाठी नाही, तर ती मराठी माणसाचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तीला गाडून टाकण्यासाठी आहे, असं राज ठाकरे म्हणाले। त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या खूप टोळ्या फिरत आहे। फडणवीसांनी माझ्या नादी लागू नये, माझ्याकडे त्यांचे खूप सारे व्हिडिओ आहे। तसेच रावसाहेब दानवेंना दानव म्हणत राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला। राज ठाकरेंच्या हल्लाबोलवर पत्रकार परिषदेत जोरदार हशा पिकला होता। आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। जे काय बाकी बोलायचं आहे ते सगळं जाहीर सभा जेव्हा सुरू होतील त्यावेळेला बोलूच आम्ही। परंतु माझी एक मुलाखत झाली होती आणि मी मुद्दामून आठवण करून देतो त्या गोष्टींची। आणि त्या मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आणि मला असं वाटतं तिथून त्या आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली। कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हा नाही सांगणार तुम्हाला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ॲड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल। आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली, हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत। धन्यवाद। उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, या इलेक्शनला त्याचे कार्यकर्तेच राहणार नाहीत असे भाजपचे लोक म्हणतात। लोक कोण? रावसाहेब दानवे। मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्लाह हाफिज असं बोललेत, बरोबर ना? तर या गोष्टी त्यांनी सांगू नयेत। माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत। काय ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील। माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे, ज्यांचं मुंबईवरती, महाराष्ट्रावरती, मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा। धन्यवाद।
सगळे बसले अरे थांब मला या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.